मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय कनेक्ट अकोला। मित्रो, महाराष्ट्रभरामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन मोठ्या प्रमाणावर पेटलेलं आहे आणि मराठा आरक्षणाच्या त्या आंदोलनाचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभा महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर लाखाच्या सभा, अगदी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा 2-2, 3-3 लाख लोक येऊन मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती होत आहे। एका बाजूला ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न छगन भुजबळांनी केला असला तरी ठिकठिकाणच्या सभांना माळी समाज असेल, ओबीसी समाज असेल, धनगर समाज असेल, ओबीसीमधल्या असंख्य जाती ज्या पद्धतीने मराठा आंदोलनाच्या या सगळ्या प्रयत्नांना आणि सभांना प्रतिसाद देत आहे, त्यांना सहकार्य करत आहे, हा निश्चित वाखाणण्याजोगा प्रयत्न आहे। या एक प्रयत्नाचा भाग म्हणून उद्या 5 तारखेला 5 डिसेंबरला अकोला जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर अगदी विराट सभा मनोज जरांगे पाटलांची होत आहे। पातूर तालुक्यातील चरणगाव या गावला की ज्या गावांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासोबतच साखळी उपोषण सुरू केलं होतं, अजूनही ते सुरू आहे। मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही त्या साखळी उपोषण सुरू ठेवू असा निर्धार त्या चरणगावातल्या सगळ्या मराठा मंडळींनी केलेला आहे, तोही वाखाणण्याजोगा आहे। म्हणून त्याच गावामध्ये जवळपास 150 एकराच्या मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांची 5 डिसेंबरला सकाळी 11 वाजता सभा आयोजित केलेली आहे। संपूर्ण जिल्ह्यात कदाचित ही एक 8-10 लाख लोकांची उपस्थिती अपेक्षित असणारी ही पहिली सभा होईल। ही सभा अकोला जिल्ह्यामधल्या सगळ्या आतापर्यंतच्या सभांचं रेकॉर्ड मोडेल, एक नवा विक्रम या निमित्ताने स्थापित करेल। मराठा आरक्षणासाठी लढणारा सामान्य माणूस जो आहे मनोज जरांगे पाटील यांना ज्या पद्धतीने सगळा समाज, मराठा समाज तर देतच आहे, परंतु ओबीसी आणि इतर सगळ्या समाज घटकांमधलं अगदी मुस्लिमसुद्धा ज्या पद्धतीने त्यांना सहकार्य करत आहेत, खरोखर त्या पद्धतीचं कौतुक केलं पाहिजे। समाज एखाद्या माणसाला डोक्यावर घेतो म्हणजे तो कुठल्या पद्धतीने त्याला एका उंचीवर नेऊन ठेवतो याचं उत्तम उदाहरण मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं आहे। मनोज जरांगे पाटलांच्या सभेला जवळपास 100-150 एकराचं सभेचं प्रांगण, 150-200 एकराचं जवळपास पार्किंगची व्यवस्था आणि 8 ते 10 लोकांची व्यवस्था, जवळपास त्या परिसरातल्या 25 ते 30 गावांनी एक 4-5 लोकांची पुरी भाजीची केली व्यवस्था, कोणी खिचडीची केलेली व्यवस्था, 40 पाण्याचे टँकर, सगळ्यांच्या सोयीसाठी अगदी पंक्चर काढणाऱ्यांपासून तर गाडी बिघडणार नाही, गाडीत पेट्रोल इथपासून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी मदत करण्याची भूमिका समोर केलेली आहे। मराठा समाजाने आता ओबीसीतून आरक्षण मागताना अभी नहीं तो कभी नहीं, करो या मरो या पद्धतीची जिद्द बाळगली आणि त्या जिद्दीने मराठा समाज या सगळ्या आंदोलनात उतरलेला आहे। 24 डिसेंबर हे शासनानं मनोज जरांगे पाटलांना दिलेला अल्टिमेटम होता। मनोज जरांगे पाटलांनी शासनाला ती वेळ दिली होती, 24 डिसेंबरपर्यंत जर मराठ्यांना सरसकट ओबीसीचे दाखले देण्यात आले नाही तर मुंबईमध्ये 24 डिसेंबरला मला वाटते कोट्यावधी मराठे एकत्र येतील आणि मग मुंबई जाम कशी होते हे पहिल्यांदा इतिहासात कदाचित मुंबईकरांना बघायला मिळेल। मला वाटते सरकार चाणाक्ष असते, हुशार असते, सरकारमधली माणसं प्रामुख्यानं गृह खात्यातली माणसं या सगळ्या व्यवस्थांवर आणि बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देत असतात। तशी वेळ मनोज जरांगे पाटील किंवा मराठा क्रांती मोर्चावरती येणार नाही अशी आपण अपेक्षा करूया। अकोला जिल्ह्यासाठी मात्र हा फार अभिमानाचा क्षण आहे की अशा पद्धतीची सभा एवढ्या मोठ्या प्रमाणावर, खरं म्हणजे हे सभेच्या नियोजनाचं सुद्धा उत्तम उदाहरण आहे। ज्यांना एवढ्या मोठ्या भविष्यात विराट सभा घ्यायच्या आहेत त्याचं नियोजन कसं असते, अगदी मंच कुठल्या पद्धतीचा असतो, मंचावर किती माणसं असतात, अगदी करणे म्हणजे लाऊडस्पीकर ते भोंगे किती लावायचे, ते कुठल्या अंतरावर लावायचे, पार्किंग कसं करायचं, लोकांच्या रहदारीचं नियोजन कुठल्या पद्धतीने करायचं, एवढ्या लोकांना पुरेल असं पाणी कसं द्यायचं, या सगळ्या लोकांमध्ये जवळपास 4-5 हजार स्वयंसेवकांची फळी कालपासून चरणगावला तिथे त्या मैदानस्थळी आणि त्यांचं प्रशिक्षण वेगवेगळे मराठा समाजातले घटक घेत आहेत। हे सगळं नियोजन होते कसं, हे नियोजन जर समजून घ्यायचं असेल तर इतर समाजातल्या माणसांनी सुद्धा अगदी पहाटेच 5 तारखेला ते चरणगाव गाठलं पाहिजे, कारण की चरणगाव थोडं पातूर तालुक्यात असल्यामुळे मुख्य रस्त्याने ते कनेक्ट नाही। कदाचित अंतरावली सराटीसारखा प्रसंग चरणगावावर येऊ शकतो, कारण अंतरावली सराटीत जेव्हा राज्यभरातले लोक गेले होते तर कोणी 15 किलोमीटर, कोणी 25 किलोमीटर, कोणी 10 किलोमीटर असं अडकलं होतं, वाहनांच्या रांगा। प्रत्यक्ष सभा संपेपर्यंत हे लोक त्या सभास्थळावर जाऊ शकले नाहीत। अशी ही वेळ कदाचित या चरणगावच्या सभेला, मनोज जरांगे पाटलांच्या सभेला येऊ शकतं। एवढ्या
विश्व विक्रमी सभा घेण्याचा विक्रमसुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या नावावर आहे, ज्याच्या घरी केवळ 1.5-2 एकर शेती आहे, परंतु हा कोट्यवधी मराठ्यांचा कंठस्थ किंवा जीवष्ट असा मित्र झालेला आहे, तारणहार झालेला आहे, मराठा योद्धा ज्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीचं वातावरण या निमित्ताने निर्माण होणं आणि ते अकोला जिल्ह्यातल्या लोकांनासुद्धा त्याचा या सगळ्या विक्रमी सभेचं साक्षीदार होण्याचं योग येणं हा खरोखर आनंदाची अशी गोष्ट आहे. कनेक्ट अकोल्यासाठी सुद्धा ते अतिशय आनंदाची गोष्ट आहे. म्हणून 5 डिसेंबरला सकाळी 10 वाजता सर्वांनी न चुकता या चरणगावच्या सभेला गेलं पाहिजे आणि मराठ्यांचा महाप्रलय काय असू शकतो त्याचं याची देही याची डोळा त्याचं सगळ्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. मित्रो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित शेअर करा, या चॅनलला लाईक करा. धन्यवाद.